नमस्कार मित्रांनो, आज आपण NMMS एक्झामविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही परीक्षा कोणाला द्यायला चालते, या परीक्षेची पात्रता काय आहे, परीक्षेसाठी कोणकोणते विषय आणि किती पेपर द्यावे लागतात, परीक्षा देण्यासाठी कोणत्या माध्यमाची निवड करायला हवी, अर्ज करण्याची पद्धत काय असते, एकूण किती शिष्यवृत्ती मिळते इत्यादी विषयी आपल्याला आज काय करायचं आहे, संपूर्ण माहिती घ्यायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. NMMSचा अर्थ होतो नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप. ही एक सरकारी योजना आहे जी आर्थिकदृष्ट्या गरीब शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली आहे. ही भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत सुरू केली आहे. NMMSचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी देणे हा आहे. ही परीक्षा मानसिक क्षमता आणि वाचन क्षमतेवर आधारित असते. या परीक्षेचं उद्दिष्ट मानसिक क्षमता म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट MAT आणि शालेय विषयावरील ज्ञान जसं याच्यामध्ये SAT म्हणून तपासले जाते. याची पात्रता आहे विद्यार्थी इयत्ता 8वीमध्ये शिकत असताना ही एक्झाम देता येते. विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापर्यंत असावे. शालेय इयत्ता 7वीमध्ये किमान 55% गुण प्राप्त झालेले असावेत. SC किंवा ST विद्यार्थ्यांसाठी ही 50%ची पात्रता आहे. विद्यार्थ्याची शाळा शालेय शिक्षण मान्यताप्राप्त शाळेतील असावा. परीक्षेची रचना NMMS परीक्षा 2 भागामध्ये विभागलेली असते. एक आहे मानसिक क्षमता चाचणी, यालाच आपण MAT असे म्हणतो. या चाचणीमध्ये विद्यार्थ्याच्या सामान्य बुद्धिमापन चाचणी आणि साध्या विश्लेषण क्षमता तपासल्या जातात. 90 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न 1 गुण असणार आहे. दुसरा पेपर जो आहे SAT म्हणून आपण पाहतो, शालेय विषय ज्ञान चाचणी. या चाचणीमध्ये गणित, विज्ञान, सामान्य अध्ययन आणि इंग्रजी या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात. 90 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न 1 गुण प्राप्त करणार आहे. परीक्षेचा कालावधी प्रत्येक चाचणीसाठी 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. एकूण 180 प्रश्न आणि 180 मिनिटे म्हणजे 3 तासाचा हा पेपर चालणार आहे. परीक्षेची गुणप्रणाली जर पाहिल्यास एकूण गुण 180 असणार आहेत. यामध्ये MAT आणि SAT अशा दोन्ही प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार आहे. परीक्षेचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर केले जाणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाऊ शकते, जे विद्यार्थ्यांच्या क्षेत्रानुसार असू शकते. महाराष्ट्रामध्ये ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. परीक्षेचा निकाल आणि शिष्यवृत्ती जर पाहिल्यास तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. प्रत्येक राज्यातील कट ऑफ मार्क हा वेगवेगळा असू शकतो, जे राज्य सरकार किंवा संबंधित शालेय बोर्ड ठरवित असते. परीक्षेची तयारी NMMS परीक्षा चांगली उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी या गोष्टीवर लक्ष केंद्रित गरजेचे आहे. त्यामध्ये MAT बुद्धिमत्ता चाचणी संबंधित प्रश्न,
पॅटर्न रिकग्नायझेशन, लॉजिक आणि विश्लेषण क्षमता साधता येईल या पद्धतीने करावे लागेल. SAT संबंधी पाहिल्यास शालेय विषयाचे ज्ञान जसे गणित, विज्ञान, सामान्य ज्ञान यांचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर NMMS शिष्यवृत्तीची रक्कम, वार्षिक शिष्यवृत्ती ही 12,000 रुपये प्रतिवर्ष दिली जाते. हे पैसे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी पुस्तके, स्कूल फी इत्यादी खर्चासाठी वापरता येतात. शिष्यवृत्ती 8वी ते 12वीपर्यंत दिली जाते, म्हणजे एकूण 5 वर्षापर्यंत 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळतात. एकूण रक्कम जर विद्यार्थ्यांना 5 वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळाली तर ही 12,000 गुणुले 5 म्हणजे एकूण 60,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. चला तर मित्रांनो, आपण आज इथेच थांबू. अजून अधिक माहिती मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. संपूर्ण अभ्यासक्रम आपण ऑनलाईन घेणार आहोत, तरी चॅनलला आताच सबस्क्राईब करा. चला तर मग थांबू आपण इथेच. धन्यवाद.